वेलकम टू महाराष्ट्र एक्झाम अकॅडमी. आज आपण महाट्रान्सकोच्या आणि टेक्निशियन पदाचे तांत्रिक प्रश्न, टेक्निकल प्रश्न पाहणार आहोत. पॉवर सिस्टमचे ते अतिशय इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत. आपला टार्गेट आहे महाट्रान्सकोच्या टेक्निशियन किंवा इलेक्ट्रिक असिस्टंट इंजिनियरच्या पोस्टसाठी 50पैकी 50 मार्क्स मिळवणे. हे प्रश्न सर्व मागील वर्षामध्ये विचारले गेलेले आहेत. आपल्याला जर जास्तीत जास्त मॅक्झिमम मार्क मिळवायचे असेल तर आपल्याला पॉवर सिस्टीम हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. हे टॉपिक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी मी तुम्हाला असेच इम्पॉर्टंट प्रश्नचे व्हिडिओ बनवून देणार आहे. ते प्रश्नचा अभ्यास करा आणि मॅक्झिमम मार्क मिळवा, कारण हे प्रश्न सर्व रिपीटेड प्रश्न आहेत. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 41. व्होल्टेज ऑफ एन आयडियल रेग्युलेटेड पॉवर सप्लाय इज मेजर टू बी इक्वल टू. तर आदर्श नियमित बिजली आपूर्तीची व्होल्टेज विनियम कशाच्या बरोबर असते? ऑप्शन ए 2%, बी 100%, सी 1%, डी 0%. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी 0%. एका आदर्श पॉवर सप्लायसाठी व्होल्टेज रेग्युलेशनचा मान 0 असते, कारण आयडियल कंडिशनमध्ये कोणत्याही प्रकारचे लॉस होत नाही. यामध्ये सेंडिंग एंड व्होल्टेज हे रिसिव्हिंग एंड व्होल्टेजपेक्षा बरोबर असते. प्रश्न क्रमांक 42. पॉवर फॅक्टर कॅन बी इम्प्रूव्ड बाय. पॉवर फॅक्टर सुधारला जाऊ शकते. ऑप्शन ए सिंक्रोनस मशीन, बी स्टॅककॉम, सी स्टॅटिक VAR कॉम्पेन्सेटर, डी आय ऑल ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दिस. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी सिंक्रोनस मशीन, स्टॅककॉम, स्टॅटिक VAR कॉम्पेन्सेटर सर्वांचा उपयोग करतात. प्रश्न क्रमांक 42. ओव्हरहेड लाईन जनरली यूज. ऑप्शन ए कॉपर कंडक्टर, बी ॲल्युमिनियम कंडक्टर, सी ACSR कंडक्टर, डी नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी ACSR कंडक्टर. ओव्हरहेड लाईनमध्ये जनरली ACSR कंडक्टर यूज करतात. ACSR म्हणजेच ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रेनफोर्स्ड. या कंडक्टरची मेकॅनिकल स्ट्रेंथ जास्त असते. यामध्ये सेंटरला स्टील कंडक्टरचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 44. द मेटॅलिक शीट इज जनरली मेड अप ऑफ. ऑप्शन ए लीड, बी ॲल्युमिनियम, सी लीड और ॲल्युमिनियम, डी नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी लीड और ॲल्युमिनियम. मेटॅलिक शीट हे लीड अँड ॲल्युमिनियमपासून बनलेली असते. हे केबलला मॉइश्चर, एक्स्टर्नल लिक्विड गॅसेस पासून प्रोटेक्ट करते. प्रश्न क्रमांक 45. फ्यूज इज ऑलवेज कनेक्टेड डॅश ऑफ द सर्किट. फ्यूज सदैव परिपथामध्ये जोडतात. ऑप्शन ए नो सच स्पेसिफिकेशन, बी पॅरलल, सी न्यूट्रल, डी सिरीज. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी सिरीज. फ्यूज हे नेहमी सिरीजमध्ये सर्किटमध्ये जोडतात. याची रेटिंग ही एम्पियरमध्ये असते आणि सामान्यतः फ्यूज वायर हे लीड 37% प्लस टीन 63% ने मिळून बनलेले असते. प्रश्न क्रमांक 46. अन इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट कॅरेक्टराइज्ड बाय. एक विद्युत लघु परिपथची विशेषता असते. ऑप्शन ए हाय रेजिस्टन्स, बी मीडियम रेजिस्टन्स, सी झिरो रेजिस्टन्स, डी इन्फाइनाइट रेजिस्टन्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी झिरो रेजिस्टन्स. एका शॉर्ट सर्किटमध्ये जेव्हा शॉर्ट सर्किट होतो तेव्हा रेजिस्टन्सची व्हॅल्यू 0 असते आणि या कंडिशनमध्ये करंटची व्हॅल्यू जास्त असते. प्रश्न क्रमांक 47. इन एन अंडरग्राउंड केबल इन्सुलेटिंग मटेरियल इज यूज्ड. भूमिगत केबलमध्ये विद्युतरोधी सामग्रीचा उपयोग करतात. ऑप्शन ए ऑइल इम्प्रिंटेड पेपर, बी PVC, सी रबर, डी आय ऑल ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दिस. वरीलपैकी सर्व. अंडरग्राउंड केबलमध्ये इन्सुलेशनसाठी वरीलपैकी सर्व म्हणजेच ऑइल इम्प्रिंटेड पेपर, PVC आणि रबर हे सर्व यूज करतात. हाय टेन्शन, एक्स्ट्रा हाय टेन्शन केबलमध्ये इम्प्रिगेटेड ऑइल इम्प्रिंटेड पेपरचा वापर करतात. प्रश्न क्रमांक 48.
A line which connected distributor to the substation is called. जे लाईन वितरण डिस्ट्रीब्युशनला उपकेंद्रापासून जोडते त्याला म्हणतात. ऑप्शन ए ट्रान्समिशन लाईन, बी डिस्ट्रीब्युशन लाईन, सी फीडर लाईन, डी आहे सर्व्हिस मेन लाईन. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी फीडर लाईन. जे लाईन डिस्ट्रीब्युटरला सबस्टेशनने जोडते त्याला फीडर लाईन असे म्हणतात. याला करंट रेटिंगच्या आधारावर डिझाईन केले जाते. फीडरपासून सर्व्हिस मेनपर्यंतच्या लाईनला डिस्ट्रीब्युटर लाईन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 49. डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ रबर इज अराउंड. रबरचा पारावैद्युत सामर्थ्य किती असते? ऑप्शन ए 3 kV/mm, बी 30 kV/mm, बी आहे 10 kV/mm, डी आहे 300 kV/mm. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी म्हणजे बी 30 kV/mm. रबरचा डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ हे 30 kV/mm असते. रबर एक चांगला इन्सुलेटर आहे. याचा उपयोग इन्सुलेशनसाठी करतात. 1 kV पेक्षा कमी रेटिंगच्या केबलमध्ये रबर हे इन्सुलेटर वापरतात. 1 kV पेक्षा जास्त व्होल्टेज रेटिंगसाठी केबलमध्ये पेपर इन्सुलेटर म्हणून यूज करतात. द बेडिंग ऑफ एन केबल कन्सिस्ट ऑफ. ऑप्शन ए जूट, बी एसिन क्लॉथ, सी बोथ जूट अँड एसिन क्लॉथ, डी नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी बोथ जूट अँड एसिन क्लॉथ. केबलची बेडिंग हे जूट आणि एसिन क्लॉथपासून बनलेली असते. प्रश्न क्रमांक 51. विच रिले इज युज्ड फॉर प्रोटेक्शन ऑफ फीडर. फीडरच्या संरक्षणासाठी कोणते रिले वापरतात? ऑप्शन ए एमएचओ रिले, मोहो रिले, ऑप्शन बी ट्रान्सले रिले, ऑप्शन सी मर्ज प्राइस प्रोटेक्शन रिले, डी आहे बकॉज रिले. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी ट्रान्सले रिले. फीडरच्या संरक्षणासाठी ट्रान्सले रिलेचा उपयोग करतात. ट्रान्सले रिले म्हणजेच ट्रान्सफॉर्मर आणि रिलेचा कॉम्बिनेशन असते. याला ट्रान्सले रिले असे म्हणतात. याचा उपयोग 33 kV पर्यंत केला जाऊ शकते. हे व्होल्टेज बॅलन्सच्या स्कीमवर वर्क करते. प्रश्न क्रमांक 52. स्किन इफेक्ट डज नॉट डिपेंड अपॉन. स्किन इफेक्ट कशावर डिपेंड नसते? ऑप्शन ए साइज ऑफ द कंडक्टर, बी रेजिस्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर मटेरियल, सी टेम्परेचर ऑफ द कंडक्टर्स, डी आहे फ्रिक्वेन्सी ऑफ द कंडक्टर. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी फ्रिक्वेन्सी टेम्परेचर ऑफ द कंडक्टर. स्किन इफेक्ट हे तापमानावर निर्भर नसते. स्किन इफेक्ट हे फ्रिक्वेन्सी, डायमीटर ऑफ द कंडक्टर, रेजिस्टिव्हिटी ऑफ द कंडक्टिंग मटेरियल अँड रिलेटिव्ह परमिटिव्हिटी ऑफ द कंडक्टर या सर्व फॅक्टरवर डिपेंड असते. प्रश्न क्रमांक 52. विच ऑफ द फॉलोइंग रिले इज ऑपरेट वेन द करंट एक्सिडेड ॲट्स प्रेझेंट व्हॅल्यू. जर धारा एका निर्धारित मानापेक्षा अधिक वाहिली तर कोणता रिले प्रचलित होते? ऑप्शन ए करंट रिले, बी डिफरेन्शियल रिले, सी स्टॅटिक रिले, डी इंस्टंटेनियस रिले. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए ओव्हर करंट रिले. जर करंट धारा एका निर्धारित मानापेक्षा अधिक फ्लो होते तेव्हा ओव्हर करंट रिलेचा उपयोग करतात. फॉल्ट कंडिशनमध्ये करंटची व्हॅल्यू वाढली त्यामुळे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक कॉईल एनर्जाइज होऊन उच्च मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि मुव्हिंग कॉईलला आकर्षित करते. परिणामी सर्किट ॲक्टिवेटेड होते आणि सर्किट ब्रेकरला ट्रिप करते. प्रश्न क्रमांक 54. पिलोट रिले इज युज्ड. पिलोट रिले वापरतात. ऑप्शन ए हाय स्पीड ट्रिपिंग, बी डिले ट्रिपिंग, सी प्री सेट ट्रिपिंग, डी नन ट्रिपिंग. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए हाय स्पीड ट्रिपिंग. पिलोट रिलेचा उपयोग उच्च गतीच्या ट्रिपिंगसाठी करतात. पिलोट रिले एक पाईपला जोडलेला असते. ते ट्रान्सफॉर्मरच्या बॉडीला जोडलेला असते. प्रश्न क्रमांक 55. करंट इन ट्रान्सफॉर्मर ट्रान्समिशन लाईन अंडर नो लोड कंडिशन इज ड्यू टू. भार नसताना एक संचारण लाईनमध्ये धारा असते कारण ऑप्शन ए फ्लो फ्रॉम अर्थ, बी कॅपॅसिटन्स ऑफ द अर्थ, सी करोना इफेक्ट, डी आहे स्प्रिंगिंग रिझर्व्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक बी कॅपॅसिटन्स ऑफ द लाईन. नो लोडच्या कंडिशनच्या
मध्ये ट्रान्समिशनमध्ये करंट असते ती कॅपॅसिटी इफेक्टमुळे असते. ट्रान्समिशन लाईनमध्ये ट्रान्समिशन लाईन हे पॅरलल जातात आणि त्यामध्ये दोन लाईन्स हे प्लेटचे कार्य करते आणि त्यामध्ये एअर ॲज अ मीडियम डायलेक्ट्रिक मीडियमचे कार्य करते आणि कॅपॅसिटन्स तयार होते. त्यामुळे स्मॉल करंट नो लोड कंडिशनमध्ये पण असते ट्रान्समिशनमध्ये. प्रश्न क्रमांक 56. व्हॉट इज द मॅक्झिमम ट्रान्समिशन व्होल्टेज लेवल इन इंडिया? भारतामध्ये उपयोग होणारा जास्तीत जास्त ट्रान्समिशन व्होल्टेजचं स्तर काय? ऑप्शन ए 440 kV, बी 1500 kV, सी 765 kV, डी आहे 775 kV. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी 765 kV. भारतामध्ये सध्या 765 kV ची ट्रान्समिशन जास्तीत जास्त आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेजचे प्रश्न चालू आहेत आणि याआधी फक्त 440 kV वर ट्रान्समिशन होत होता. प्रश्न क्रमांक 57. अ रिले यूज्ड फॉर ट्रान्समिशन लाईन इज? छोटी संरचना लाईनमध्ये उपयोग केला जाणारा रिले आहे. ऑप्शन ए रिॲक्टन्स रिले, बी MHO मोह रिले, सी इम्पिडन्स रिले, डी आहे नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए रिॲक्टन्स रिले. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये रिॲक्टन्स रिलेचा उपयोग करतात आणि जर मीडियम लाईनसाठी विचारले तर मीडियन लाईनमध्ये इम्पिडन्स रिलेच्या करतात आणि लॉंग ट्रान्समिशन लाईनमध्ये MHO म्हणजेच मोह रिले यूज करतात. प्रश्न क्रमांक 58. अ 30 km किलोमीटर ट्रान्समिशन लाईन कॅरिंग अ पॉवर ॲट 33 kV इज नोन ॲज? 33 kV शक्ती आणि 30 kmच्या संरचना लाईनला मानतात. ऑप्शन ए शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, बी लॉंग ट्रान्समिशन लाईन, सी हाय ट्रान्समिशन लाईन, डी आहे अल्ट्रा हाय व्होल्टेज लाईन. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक ए शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. 33 kV पॉवर आणि 30 किलोमीटरच्या ट्रान्समिशन लाईनला शॉर्ट ट्रान्समिशन लाईन असे म्हणतात. साधारणतः शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची लांबी ही 80 किलोमीटर 80 किलोमीटरपर्यंत असते. कमी व्होल्टेज आणि कमी डिस्टन्समुळे यामध्ये कॅपॅसिटिव्ह इफेक्ट निग्लेक्ट करतात आणि याला डिझाईन करण्यासाठी फक्त R आणि L पॅरामीटर कन्सिडर करतात. प्रश्न क्रमांक 59. द 400 व्होल्ट डिस्ट्रीब्युशन लाईन आर कॉमनली नोन ॲज? ऑप्शन ए फीडर, बी सर्व्हिसमेन, सी सबस्टेशन, डी डिस्ट्रीब्युशन्स. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक डी डिस्ट्रीब्युशन लाईन. 400 kV च्या डिस्ट्रीब्युशन लाईनला डिस्ट्रीब्युटर लाईन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 60. विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इज यूज्ड फॉर कंबाइंड पॉवर अँड लाइटिंग लोड? खालीलपैकी कोणती वितरण प्रणालीचा उपयोग संयुक्त शक्ती आणि कमी भारसाठी वापरतात? ऑप्शन ए सिंगल फेज 2 वायर AC सिस्टम, बी 3 फेज 3 वायर AC सिस्टम, सी आहे 3 फेज 4 वायर AC सिस्टम, डी आहे नन ऑफ दिस. तर आपला आन्सर ऑप्शन क्रमांक सी 3 फेज 4 वायर AC सिस्टीम डिस्ट्रीब्युशनचा उपयोग कंबाइंड पॉवर अँड लाइटिंग लोडसाठी करतात. थँक्यू फॉर वॉचिंग. जर व्हिडिओ असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओसाठी.